श्री शिवलीला अमृत 11वा अध्याय। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जनजे शिवभजनी परायण। सदा शिवलीला अमृत श्रवण अर्चन सदा शिवांचे। सूत म्हणे शौनांकादिकां प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती। त्रिज गती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदती शुक्राती सुरगण। तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाण। बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा। पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी त्यावरोनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्यास समान। असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे। कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24 सहा सहा करणी पुण्य विशेष। बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा। एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष। पंचमुख षष्णमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख। रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन। रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका ये विषयी। काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन। विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजा दायाद भुसूर धन्य म्हणती तोची राजेश्वर। लाचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै। सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी पूर्वदत्ते एसी लाधिजे कामिनी। सूत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे। गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार। वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे। श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण। काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय। असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांसी झाले नंदन। शिवभक्ती उपजतांची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम। दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्यानी। बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ। लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची सांगते नावडे त्या। पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार। गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती। तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण। भस्मचर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत। श्रवण करती शिवलीला अमृत बोलती शिवना मावळी नित्य। पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करती राव प्रधान। यास का नावडे वस्त्रभूषण करती रुद्राक्ष भस्मधारण। सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती। मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ते सेवेची ब्राह्मणासी अर्पिते। घेती मागुनी शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत। परी न सांडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त। म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र। घरासी आला पराशर सर्व वेष्टित ऋषींचे भार अपार। सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता। जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले। जेवे मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनिचर। ते पितृकैवारे समग्र जाळिले सत्र करुनिया जन्मजये। सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले। पराशरासी पुलस्तीने पार्थिले मग वाचले रावणादिक। वीरचीस दटाऊनी क्षण मात्रे
प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर ज्यांचा नातू होय शुक योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार. घरा आला जानोनी राव प्रधान सामोरे धावती. साष्टांग नमुनी घरासी आणती. षोडोपचारी पूजती भावचित्ती विशेष. समस्तावसरे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र भाषण न करती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर. नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजियानी समग्र आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करती हे आम्हासी गूढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमर आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी. तैसी तेजस्वी उपमा तयांसी. नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसूत. म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त. एक तूच सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप. पृथ्वी माझी निसीम स्वरूप ललिताकृती. पाहोनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे. छत्र रत्न खचित याने अपार. भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त. चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी तिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यक राजस. चंद्ररश्मीसम प्रकाशशय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहशी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस. दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृप डोलविती. मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा. वेश्या असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे. परमशिव भक्त विख्यात. दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत. शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित. नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित. ब्रह्माहस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित. कोटिलिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे. एक भद्रासेना सावधान कुकुट मरकट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले. जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मरकट त्यास समोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही एकती. दोघे जण सेवेंची महानंदा करी गायन. नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यासी सोडून. नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण. विभूती चर्ची स्वहस्ते एव तिच्या संगती करून त्यासही घडतसे. शिवभजन असो तिचे सत्व पहा वया लागोन. सदाशिव पातला सौदागरचा वेश धरिला. महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली तेधवा. पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कृतृत्व हे नव्हे.
सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होऊनी आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पदवीन 3 दिवस संपूर्ण. दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सेवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्य प्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणोनी वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन. महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून. ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन. रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व. धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव. कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून. नृत्यशाळेस लागला अग्र जन धावो लागले चहूकडून. एकाची हाक जाहली 30 सावध करी मदनारी. म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरी उठली घाबरी तव वातवा मज चेतला. तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुकट मरकट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानदींप्रती तेथवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी एकोन वृक्षस्थळ घेत बुडवून. म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण. लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेताविला. आकाशपंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला. समीप आला कुंडाच्या अति लाघवी उमार रंग. जो भक्तजन भवभंग उडी घातली सेवेग. ओम नमः शिवाय म्हणोनी ऐसे देखता महानंदा. बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा. कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण. सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदे स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उद्याचळी. तैसा प्रकटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी. संकटी पाळी भक्ता ते माथा जटांचा भार. तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ वाहे नेर. भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी. नीलकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी. गजमर्च पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर. गळा मनुष्यमुंडाचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर. दशभुजा मिरविती वरचे वरी कंदुक झेलित. तेवी 10 भुजा परसोनी अकस्मात. महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमळी परात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धारून विमानी बैसवी द्याळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसेत. दिव्य रूप पावोनी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची. तेथे नाही काम क्रोध द्वंद दुःख. मद मत्सर नाही निशंक. जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरतरुंची वने अपारे. सुरभीची बहुत खिल्लारे. चिंतामणींची धवत लागरे भक्ता कारणे निर्मिले. जेथे ओसनता बोलली शिवदास ते प्राप्त होय तयांस. शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस
पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमर दोघे निशेष, कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून. त्याच पूर्वपुण्ये करून सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करतील निर्दोष. 32 लक्षणी डोळस शिवभजनी, लावितील बहुतास, उद्धारतील तुम्हा ते आत्म्यासहित भद्रसेन. गुरुसी घाली लोटांगण, म्हणे इतुके मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्ष करती, आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, येवढाच पुत्र आम्हास, परमप्रिय कर राजास, प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे, मी सत्य बोलेन देख, परी तुम्हासी एकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक दुःखा नवी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन, नातरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन. बोलावया न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण. झाली असती जाण पा, आजपासोनी 7वे दिवशी, मृत्यू पावेल या समयासी. राव एकता धरणीसी, मूर्छा येऊनी पडियेला. अमात्यासहित त्या स्थानी, दुःखाग्रीत गेले आहाळुनी. अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे. करुनिया हाहाकार वृक्षस्थळ पिटी नृपवर, मग रायासी पराशर सावध करुनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठा न सोडी धीर, एक एक सांग तो विचार. जै पंचभूते 90 समग्र, शशी मित्र 90 तै. 90 मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर, अहब्रह्म म्हणून या, ते ध्वनी माया सत्य. तेथोनी झाले महत्व, मग त्रिविधी अहंकार होत. शिव इच्छे करुनिया, सत्वांशे निर्मला. पीतवसन रजांशे सृष्टी करता, द्रुहीन तमांशे रुद्र परिपूर्ण. सर्गस्थित्यंत करविता, विधीस म्हणे सृष्टी रची. पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून 4 वेद उपदिशिले. 4 वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय. परमपावन त्याहून विशेष गृहज्ञान. भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन, त्याहुनी आनिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून. श्री शंकर स्वये बोले, जे रुद्राध्याय एकती पढती, त्यांच्या दर्शने जीव उद्धारती. मग कमलद्रव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाये ऋषीपासोन भुतळी आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शनी तीर्थ पावन. स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिते. जप तप शिवार्चन, याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणोनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडूनी यमा किंकर, रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन, अभक्तिकृत्या निर्मिली दारुण. तेने कुतकर्कवादी भेदी लक्षून, त्यांच्या हृदयी संचरली. त्यासी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाओनी यमपुरीस, महान करी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमती, ते अल्पायुषी होते. नाना रीती जाचनी करा, शिव थोर विष्णू लहान. हरी विशेष हर गौर, ऐसे म्हणती जे त्या लागून. आणूनी नरकी घालावे, रुद्राध्याय नावडे ज्यांसी. कुंभी पाखी घालावे त्यांसी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी,
वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रासेन अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेकधारण धरी मृत्यू दुरी होय साच अथवा शत घट स्थापून दिव्य वृक्षाचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राये धरिले दृढ चरण सदद होऊनी बोलत सकळ तृषीरत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी तरित्वा आश्चर्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यास वमनाहुनी नीच पूर्ण विरुक्त सुशील गेली या प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणोनी उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्र घोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले सहस्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्नी आला चडांश मृत्यू समय घेता धरिणीस बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त निश्चित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वज कपाळी शेंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खादी रांगा सारेखे तो मज घेऊनी जात असता 4 पुरुष धावूनी आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची सम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गभस्ती दिगंत 6 रीती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळपुरुषासी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा डोळे शिवनाम गर्जत तये वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्ज अवघ्यात थोर मुखद्यांची महा सुस्वर मृदंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन माये नभोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षडस अन्ने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आनोनिया अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्र म्हणे आवडे तितुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचके केले तृप्त पुरेपुरे हिची एकली मात धन भार झाला बहुत म्हणोनी सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझिया सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वधुनी की स्तोप्तले मृडानी रमणलिंग अर्चिजे की निद्रवास सापडे चिंतामणी की क्षुधिता पुढे क्षीराब्धी येधा उनी तैसा कमलोद्धो नंदन
ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पाती कया दुहृदय रत्न, हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जान वद्य जे का सर्वाते, जो चतुष्टी कला प्रवीण निर्मळ, ज्यासी चतुर्दश विद्या करतला माळ, ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरी की, हे कमळ भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार, मागू तेनी अन्याय, विलोकिता नयनी दंडे ताडील शुक्रांदिका, तो नारद देखोनी तेची क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्री गाय पत्य आहवनी उभे ठाकले देखता, पराशदिरी सकळ ब्राह्मण प्रधान सहित, भद्रसेन धावोनी धरती चरण, ब्रह्मनंदे उचंबळले, दिव्यगंध दिव्य सुमनी, षोडोपचारे पूजिला नारद मुनी, राव उभा ठाके कर जोडोनी, म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्टा तू, त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले सांग अपूर्व, नारद म्हणे मार्गी येता शिव, दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन, तीही मृत्यू नेला बांधोन, तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यूस पुसू लागला. शिवसूत एका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास, भद्रसे नंदन त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण, आयुष्य असे निश्चये, तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिव मर्यादा उल्लाघून, तत्वता कैसा आणीत होतासी, मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गडांतर थोर होते, ते महत्पुण्ये निरसुनी सहज, 10 सहस्र वर्ष करावे राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु, मग उभा ठाकून कृतात्न, कर जोडूनी स्तवन करीत हे अर्पणाधव, हिमन गजामात अपराध न कळता घडला हा, ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायांवर घातली लोळणी, आणिक सहस्र रुद्र करुणी महोत्सव करीतसे, शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडधा निर्दाश तो शिवरूप याच देही, तो येथीची झाला मुक्त, त्याच्या तीर्थ तरिती बहुत, असो यावरी ब्रह्मसूत, अंतर्धान पावला आनंदमय, शक्तिनंदन राये शतपद्य, धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण, ऋषींसहित जाता झाला, हे भद्रसेना आख्यान जे पडती, त्यासी होय आयुष्य संतती, त्यासी काळ न बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा, दशशत कपिलादान एकता पडता घडे पुण्य, केले असेल अभक्ष्य भक्षण सुरापान, ब्रह्महत्या एव महापाप पर्वतन, तत्वता भस्म होती श्रवण करिता, हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गडांतरे दूर होती, यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेचे निर्धारे, मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास, राज्य देऊन युवराजपद, तारका लागून देता झाला ते काळी, मग प्रधान समवेत रावजाना, जाता झाला तपोवन, शिव अनुष्ठान रुद्रध्याना करिता, महारुद्र तोषला, विमानी बैसोनी त्वरित राव, प्रधान नेले मिरवित, विधी लोकी वैकुंठी वास बहुत, स्वच्छे करुनी राहिले, शेवटी शिवपदासी पाऊन, राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जान, स्वरूप एकादश रुद्रांचे, हा अध्याय करिता श्रवण, एकादश रुद्र समाधान, हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार, मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यास न बाधी ग्रहपीडा विघ्न, पिशाच बाधा रोगदारुण, न बाधीच सर्वथाई,
येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी. तामस हे निंदी तो चंडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्याच प्रसवोनी वांझ झाली माता त्याची सांगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण न करिता महापातक जाणिले ते आपल्या गृहास. न आणावे आपण त्यांच्या सदनास न जावे ते त्याचवे जीवे भावे. जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस त्यांसी मृत्यू आला या गोष्टीस. संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित. अखंड पहावे शिवलीला अमृत. हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयांसी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्यांचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदनंद मूळकंद अभंग न विटे कालंत्रयी. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड. स्कदन पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिस्रोत सज्जन अखंड. एकादशाध्याय गोडहा. श्री सांबसदा शिवार्पणमस्तु. शुभं भवतु.